आणि हा षटकार संदीप महाडिक इकडे या जरा. आणि पहिल्या 4 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर 8 धावा खर्च करतात डॉक्टर सुरेश गोते. आणि मिरारे स्पष्ट करतोय इंद्रजित खेबुडे. पहिल्या चेंडूवर थोडा प्रयत्न केला असता तर निश्चितच झेलबाद झाला असता तो. एक डाईव्ह मारण्याची गरज होती. हाफ चान्स मध्ये कन्वर्ट केला असता तर चित्र काही वेगळं दिसलं असतं. परंतु लाभ उठवा पुढील 2 चेंडूवर जोरदार टोलेबाजी करत नाबाद 8 धावांवर खेळतोय संगनायक इंद्रजित खेबुडे उर्फ बाबू. श्रीकांत वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. दत्त मंदिरच्या बाजूने त्याचा सामना करेल एक आक्रमक नटखट फलंदाज संजय लांबोरे. आणि उभ्या उभ्या फुटवर्क अभावी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न संजय लांबोरे याचा फसतोय. आणि सुरेख असं यष्टीरक्षण करतोय. बॉल डिफ्लेक्ट झाल्यानंतर यष्टीरक्षक पिंटू थारकर. धावसंख्या स्थिर. धावसंख्या तिथे 1 बाद 8. आणि बॅटची किनार घेऊन जाते चेंडू आणि जीवदान मिळतंय. आणि बॅटची किनार लागून चेंडू जातो यष्टीरक्षकाकडे. परंतु जो अलर्टनेस हवा होता आणि हा फुलटॉस चेंडू आणि झेलबाद होतोय संजय लांबोरे. जीवदानाचा लाभ काय उठवू शकत नाही संजय. एक जीवदान मिळालं होतं या मागील चेंडूवर परंतु त्याचा लाभ उचलण्यात आपण धरतोय आणि तंबूत परततो. Yeah, when I'm at the mall, beauty just can't fight them all. And when I'm at the beach, I'm in a speed dude trying to tan my cheeks. This is how I roll. Come on, ladies, it's time to go. We hit it to the bar. आणि या स्पर्धेत माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदाच फलंदाजी उतरतोय ओमकार पोवार, ज्याला लाडाने त्याचे सहकारी मॅच स्पेशालिस्ट खेळाडू असं म्हणतात. तो ओमकार खेळपट्टीवर जाताना एक अनुभवी फलंदाज ओमकार सामना करेल श्रीकांत याचा. धावसंख्या होती ती 10. 2 बाद 10. मोठा सामना. आणि बॅटची किनाऱ्यावर चेंडू हवेत आणि पाठोपाठ धक्के बसतायत. या खेळपट्टीवर थोडा सराव हवा होता परंतु मोठ्या सामन्यात प्रेशर दबाव जुगार
पट्टीवर दाखल होतोय. आता रिंग रोड संघास डाव सावरण्यासाठी एका भागीदाराची आवश्यकता आणि ती भूमिका वटवण्यासाठी खेळपट्टीवर दाखल होतोय तो सुनील कलादगी. श्रीकांत ऑन हॅट्रिक. पाहू या स्पर्धेतील दुसरे हॅट्रिक होते का. दीपक पाचवडेकर रिंग रोड संघाचे खेळाडू यांनी साखळी फेरीमध्ये हॅट्रिक केली होती. षटकामध्ये 4 बळी टिपले होते हॅट्रिक सह. हॅट्रिक खेळण्यासाठी क्षेत्रक्षात बदल करतोय गोलंदाज श्रीकांत. आणि सन्मानपूर्वक बॅक टू बॉलर पद्धतीने खेळून काढतोय हा चेंडू. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर. षटकातील अखेरचा चेंडू बाकी. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये 10 धावसंख्येवर अडखळतोय रिंग रोडरचा संघ. 3 बाद 10. ज्या संघाने शतकी मदल मारली होती सर्व सामन्यात, एका मोठ्या सामन्यात कशी खराब अशी सुरुवात म्हणावी लागेल. परंतु अष्टपलीकडचा भरणा असलेला हा संघ कोणत्याही क्षणी फेनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेईल यात काही शंका नाही. आणि इनसाइड एज एक जोरदार प्रहार. पॉवर प्लेच्या अखेरच्या चेंडूचा लाभ उठवण्याच्या प्रयत्नात जोरदार हिट करण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज सुनील कलादगी. आणि बॅटची आतील किनार घेऊन चेंडू यष्ट्यांच्या अगदी जवळून जातोय आणि नशीबवान ठरतोय तो फलंदाज सुनील. आणि 2 षटकाखेरीज धावसंख्या होती ती 3 बाद 11. केदार पाटील यांचं आवडतं गीत तांबडी तांबडी चमडी चमकते उन्हात. लाला 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 म्हणतात त्यांना, लाकाऐवजी लाला लाला. पॉवर प्लेच्या षटकानंतर वैयक्तिक दुसरा आणि संघाडी तिसरा षटक घेऊन येत आहे डॉक्टर सुरेश गोते दत्त मंदिरच्या बाजूने. आक्रमक अशी क्षेत्ररचना सजवतोय संघनायक हेमंत. सामन्यावर पकड मिळवतोय हा संघ. आणि सुरेख चेंडू खोलो टप्प्याचा, परंतु पंच अमित गुरव यांचा वाईट बॉलचा इशारा. सुरेश गोते वैयक्तिक दुसरी षटक घेऊन दत्त म्हणजे बाजूने खोलवर टप्प्याचा चेंडू टाकतायत. वाईड यॉर्कर चेंडू काहीसा दिशाहीन. अवांतर धाव मिळते चेंडूवर. आणि जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची किनारी चेंडू जातोय. 1 धावा, 1 धावेसाठी. धाव संख्या होती ती 13. सुमित वास्कर युवा मंच अध्यक्ष लव वरटे. आणि हा उत्तुंग फटका आणि निश्चितच एक सुरेख प्रयत्न होता.
ताना एक सुरेख प्रयत्न होता. डाईव्ह मारला असता तर नक्की झेल झाला असता. आणि पुन्हा एकदा टोलेबाजी चालू ठेवताना इंद्रजित केबुडे आणि धावसंख्या होती ती 18 धावा. सुमित वास्कर यांनी झाडाच्या पाठीमागे कट्ट्याला टेकून उभा राहायचं आहे, क्षेत्ररक्षक असं वाटतंय. आणि सुमित वास्कर स्पॉटवर चेंडू वारंवार जाताना आणि शफल घेण्याचा प्रयत्न. एक धाव या चेंडूवर. धाव संख्या ती 19 धावा. मेगा फायनलचा काहीसा दबाव असतोच खेळाडूंवर आणि मोकळीक जी हवी असते ती देत नाहीत गोलंदाज. अचूक टप्पा आणि अचूक दिशा राखतायत. आणि एक धाव. पंच बॅट आहे की लेग बाय? बॅट. आणि सुरेख फटका स्क्वेअर कट पद्धतीचा. निश्चितच 2 धावा मिळतील. मागील सामन्याचा हिरो प्रवीण चेंडूच्या पाठीमागे. या स्पर्धेत ज्यांनी धावसंख्या ती 22. या स्पर्धेत ज्यांनी अर्धशतक फटकावलेले आहेत त्यांना विशाल बाबासाहेब पाटील यांच्या वतीने रोख 500 रुपयाचं बक्षीस देण्यात येत आहे. रिंग रोड संघाचे रिंग रोडरचे खेळाडू मदन खणगावकर तसेच अक्षय जोशी, इंद्रजित खेबुडे, तर वाणबॉईचा खेळाडू प्रवीण याला बक्षीस वितरण प्रसंगी विशाल पाटील यांच्या शुभ हस्ते रोख पारितोषिक वितरित केले जाईल. तत्पूर्वी शुभम घोडगावकर आणि पैलवान यांना घरपोच बक्षीस दिल्याबद्दल विशाल पाटील यांचं हार्दिक आभार. श्रीकांत वैयक्तिक दुसरं आणि संघाटीचं चषक घेऊन दत्त मंदिरच्या बाजूने आणि सामना करेल इंद्रजित केबुडे. या स्पर्धेत ज्याने आपल्या आतषबाजीने मन जिंकले तो इंद्रजित सामना करेल श्रीकांतचा. आणि काहीच खराब असं क्षेत्ररक्षण सुमित वास्कर स्पॉटवर. एक धाव घ्यायचा प्रयत्न केला होता परंतु नाकारतो शेवटच्या क्षणी. आणि झेल सुटतोय का बाउन्स होता इथून दिसत नाही, परंतु खेळाडूंच्या प्रतिक्रियेनंतर असं वाटतंय की हा एक झेल होता. आणि झेल असेल तर हे जीवदान पाहूया. दुसरं जीवदान म्हणावं लागेल हाफ चान्स प्रकारचं. बाबू खेबुडे याचं नशीबवान ठरतोय बाबू या डावात काहीसा. आणि या केपेस मात्र टप्पा थोडासा चुकतोय आणि
संदीप महाडिक आणि अभिषेक चिले गुलाबी गणवेश. धाव संख्या तिथे 28. आणि बॅटची किनारी येऊन चेंडू जातोय आणि अचानक दिशा बदलतोय, परंतु विजय पाटील बॅकअप देतोय. आणि मोठा धक्का बसतोय बाबूच्या रूपात. अक्षय जोशी, मी मगाशी उल्लेख केला ज्याने एक अर्धशतक फटकावले या स्पर्धेत, तो अक्षय जोशी खेळपट्टीवर दाखल होताना. आणि या सामन्यात श्रीकांत तब्बल 3 बळी पटकावतोय. हॅलो, माईक चेक. पंच पंच येतोय का आवाज? नाही नाही, अमित अमित. ओके ओके. आणि पहिल्याच चेंडूवर सन्मानपूर्वक खेळून काढतो पहिला चेंडू, निर्धाव चेंडू. धाव संख्या होती ती 4 षटकाखेरीज 4 बाद 30. 4 षटकाखेरीज 4 बाद 30. अरे दुश्मन असू दे गनिम असू दे किती बी हुशार पाच षटक घेऊन दत्त मंदिरच्या बाजूने संदीप कात्रड यांचं आवडतीचं गीत आता सादर केलं होतं डीजे विशाल यांनी.
आणि बॅटची किनारे घेऊन चेंडू जातोय. दुसरा झेल सुटतोय यष्टीरक्षकाकडून. फुटवर्क अभावी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न सुनील याचा. सुनीलला एक भागीदारीची जबाबदारी सोपवली होती, परंतु आक्रमक फलंदाज संघनायक इंद्रजित खेबुडे तंबूत परल्यानंतर पाहूया सुनील कोणती रणनीती अवलंबतोय, त्याची साथ देतोय तो एक शैलीदार विस्फोटक चौफेर फटकेबाजी करणारा फलंदाज अक्षय जोशी. आणि पुढे सरसावत फटकण्याचा प्रयत्न. फटक्यात काहीशी ताकदी अभावीचा फटका आणि आपल्याच फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न करतोय हेमंत, परंतु रिएक्शन टाइम जी म्हणतो आपण ती तितकी अचूक नसल्यामुळे हा झेल सुटतोय. आणि एक धाव या चेंडूवर मात्र दरम्यान दोन्ही फलंदाज वसूल करतायत. धावसंख्या ती 32. आणि पुन्हा एकदा बॅटची किनार आणि तिसरा झेल सुटतोय. आजच्या दिवसामध्ये झेल सोडण्याचा जणू सपाटाच लागलेला आहे. कॅचेस विन मॅचेस ही उक्ती आजचा दिवस सार्थ करतोय. आणि खोलवर टप्प्याचा चेंडू, कार्पेट पद्धतीचा हा फटका. काहीस खराब असं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफच्या झोनमध्ये क्षेत्ररक्षक फंबल होतोय आणि त्याचा पुरेपूर लाभ उठवत आहेत दोन्ही फलंदाज. आणि या 2 धावेने धावसंख्येत वाढ होते आणि धावसंख्या पोहोचते ती 34 या धावसंख्येवर. दोन्ही संघांना या सामन्याचं महत्व नक्कीच ठाऊक आहे, त्यामुळे एक एक धाव बहुमूल्य आहे. आणि या केपेस एक उत्तुंग फटका. एकीकडे शाहरुख, दुसरीकडे सलमान, मधून प्रीती जिंटा फरार आणि हाल आहे खणखणीत चौकार. आणि हा फुल टॉस चेंडू ब्लॉक करण्याचा प्रयत्न, तितकाच सुरक्षित रक्षण. बाउन्सचा नीट अंदाज घेतोय क्षेत्ररक्षक आणि एक वेगवान आणि अचूक फेकी करतोय आणि एकच चेंडूवर षटक संपतंय. 5 षटकांनी धावसंख्या तिथे 39. Aşağı शिवाचे त्रिशूळ आम्ही त्या भैरवाचे आम्ही काही भविष्य न बोडी तो वैऱ्याची मुंडकी मोजून चंडीची. ड्रिंक्स ब्रेक्स दरम्यान ही इनिंग होताच पंचासाठी पाणी घेऊन जायचं आहे. सुमित वास्कर आपण सुमित वास्कर तळपत्या उन्हामध्ये आपली सेवा बजावताना. सुमित, आपण समोर उभा राहायचं आहे, दिसल असं. त्याची टाकी महत्वाची नाही आहे. प्रवीण जर्सी क्रमांक 63 सूर्यकुमार यादवची जर्सी क्रमांक 63 परिधान करून आलाय तो प्रवीण. मागील सामन्यात एक हाती सामना जिंकून दिला होता.
उपांत्य फेरीचा सामना, एक मोठी लढत. आत एक चेंडू आलाय, तो द्यायचा आहे. आणि या उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न होतोय, परंतु बॅटची किनार घेऊन चेंडू विसावतोय. 2 धावाच्या क्षेत्रामध्ये पंच पराग देशपांडे यांचा 2 धावेचा इशारा आणि धावसंख्या होती ती 41. अशी 40 पार करतोय रिंग रोडचा संघ. पाठीमागे कोण आहे संयोजन समितीपैकी? चेंडू घ्यायचा आहे. सुमित तिकडे जा, सुमित तिकडे आहेत बरीच जण. तिजोरी जवळ आहेत ना, राकेश काटे वगैरे आहेत. प्रेक्षकात काय चालल्यावर बक्षीस नाही, जा तिकडं. सुरेख कमबॅक. सुरेख असा कमबॅक करतोय प्रवीण आणि धावसंख्या स्थिर. अक्षय जोशी आपले इरादे आधीच स्पष्ट करतोय अक्षय, जेणेकरून गुणाचं काम सोपं होतंय. या केपीस मात्र खूपच खराब चेंडू, खूपच खराब चेंडू होता. एका खूप टप्प्याचा हळूवार पद्धत चेंडू आपली जागा निश्चित करून फिरकावून देतोय डिस्प्लेच्या दिशेने षटकारासाठी अक्षय. आणि या 6 धावसंख्येने 47. सुमित वास्कर पलीकडे चेंडू गेलाय, पलीकडे. लाईट चालू आहे का? सुरक्षित रक्षण रणजित याचं. आणि धावसंख्या होती ती 48. अठ्ठेचाळीस 4 बाद 48.
आणि पुढे सरसावात पहिल्या चेंडूवर आपली इरादे स्पष्ट करताय दीपक पाचवडेकर आणि ब्लॉक होल करण्याचा प्रयत्न त्याचा अचूक अंदाज घेत षटकार खेचतोय दीपक पाचवडेकर. 57 बाद षटकार केली. अखेरचं षटक शिल्लक. मेलडी जाणा झालेला आहे. 59 अशी धावसंख्या. अखेरचे 5 चेंडू शिल्लक. निश्चितच उजव्या इष्टिबला चेंडू पुढे सरसावून घेण्याचा प्रयत्न दिशा बदलतोय पण तो काहीसा स्वैर असा हा चेंडू. अवांतर धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या तिची 60. आणि हा फुल टॉस पलचा चेंडू आणि 2 धावा आणि धावसंख्या होती या 2 धावेने 62. आणि पुढे सरसावत एक जोरदार प्रयत्न बॅटची किनार घेऊन जातो चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये. 2 धावा सुरेख फेकी प्रवीण याची आणि धावसंख्या 64. बुद्धिबळाच्या पटावर जेवढे चौकोन असतात तेवढी धावसंख्या. अखेरचे 3 चेंडू शिल्लक. निर्धाव चेंडू. आणि मोठी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न. 2 निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. अखेरचा चेंडू शिल्लक. धावसंख्या 64. आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण करतोय विजय पाटील.
तितकीच अचूक फेकी आणि धावसंख्या तिची 66. पंचांना पाणी घेऊन जायचं. If I tell you say I love you, no day for me young girl. Oh, खेळपट्टीवर कोणी खेळायचं नाही, बाजूला खेळायचं आहे. ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड मध्ये इनिंग ब्रेक दरम्यान लहान मुलं खेळाचा आनंद घेतात. त्या धर्तीवर लहान मुलं खेळताना बागडताना तेरे खुद जाके बरावे गुला गुला सलाके बस एक तेरे नाल वे गुला प्यार तेनू छड़ के हो जावे तेरा ये दीदार ते कोई ना सवाल
स्कोरर, अरे स्कोरर कुठे गेला? एक अनुभवी दिग्गज गोलंदाज निवासदादा चौगले आणि सामना करेल प्रवीण. आणि पहिला चेंडू खेळपट्टीच्या बाहेर पडतोय काय असं दिसतंय. वाईड बॉलचा इशारा. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न काहीसा फसतोय. यॉर्कर चेंडू हे ब्रह्मास्त्र असतं क्रिकेटमध्ये, परंतु अचूकता राखण्यासाठी सराव हा तितकाच महत्वाचा असतो. या खेपेचा खूप टप्प्याचा चेंडू चेंडू अद्याप मैदानात. एक धाव या चेंडूवर दोन्ही फलंदाज घेतायत, वसूल करतायत आणि एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्येत ती 2. एक डावखुरा आणि उजव्या हाताचा फलंदाजामुळे क्षेत्रक्षेत्र वारंवार बदल करावा लागतो. विशाल, तुमचं काम झालं असेल तर शुभमशी संपर्क साधा. विशाल पाटील, शुभम वाट बघतोय. आणि पुढे सरसावत भिरकावून देते चेंडू. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टप्पा डप्पा चेंडू जाते सीमा पार. 4 धावा. या स्पर्धेत आतापर्यंत आपल्या अचूक गोलंदाजाने जखडून ठेवलं होतं ते निवास दादा यांच्यावर हल्ले चढवतोय विजय पाटील. धावसंख्येत 6. क्षेत्रक्षेत्रात कायचा बदल. संघनायक इंद्रजित खेबुडे याचा. आणि एक वेगवान चेंडू, परंतु पायचीत स्वरूपात बळी ही संकल्पना या स्पर्धेत नसल्यामुळे त्याचा पुरेपूर लाभ उठवताना फलंदाज. आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या होती ती 7. बिनबाद 7. या षटकातील 3 चेंडूचा खेळ अद्याप बाकी. आणि हा सुरेख फटका, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे लॉंगॉनच्या झोनमध्ये सुनील कलादगी. एक धाव मिळते या चेंडूवर आणि धावसंख्या होती ती बिनबाद 8. 67 धावांचा पाठलाग करताना षटकामागे जवळपास 8.5 धावांची सरासरी राखण्याची गरज आणि 8 धाव वसूल करतोय पहिल्या षटकात. अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी. आणि हा सुरेख फटका, 2 धावा या चेंडूवर. जरा वन बॉय समर्थकांना आणि खेळाडू सूचना आहे, थोडंसं मागं जावा. सामने महत्वाचे आहेत. स्पर्धा अत्यंत सुरळीतपणे शांततेत पार पडत आहे, तर आपण सहकार्य करायचं आहे. अखेरचा चेंडू शिल्लक. काहीसा रनअप थोडासा चुकतोय निवासदादा यांचा. ट्रेंड बोल्ड प्रमाणे पहिल्या षटकात बळी मिळवून देतात पट्ट्यात असणारे निवास चौगले.
आणि सुरेख चेंडू हलक्याने टॅप करतोय आणि तोपर्यंत एक चोरटी धाव आणि धाव संख्या होती ती 11. झाली संपला ते. ज्याप्रमाणे 11 खेळाडू फील्डवर असतात त्या पद्धतीने 11 प्रकारे फलंदाज बाद होऊ शकतो या क्रिकेटमध्ये. बळी होण्याचे जे प्रकार आहेत ते एकूण 11 आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम उल्लेख करावा लागेल तो म्हणजे फलंदाज जर फलंदाज उशिराच आला तर तो लेट रिमार्कने बाद होतो. दुसरी पद्धत म्हणाल तर मांगडळ पद्धतीनं फलंदाज नॉन स्ट्राईक यांचा बाद होऊ शकतो. तिसरा प्रकार आपण उल्लेख करू तर पायचीत या स्वरूपात. तर चौथा प्रकार म्हणजे त्रिफळाचीत. त्यानंतर पाचवा प्रकारचा उल्लेख करावा तर ते म्हणजे हिट विकेट सुनील कलादगी नवीन गोलंदाज. तर सहावा प्रकार आहे जर खेळाडूने फटकावला चेंडू आणि हाताने अडवला स्वतःच्याच फलंदाज तर तो हँडल दी बॉल प्रकारे बाद दिला जातो. दरम्यान हा सुरेख फटका आणि पावले षटकात खणखणीत चौकार विजय पाटील वसूल करतोय आणि पॉवर प्लेच्या षटकातच हल्ला करण्याचा प्रयत्न. तर हँडल दी बॉल नंतर पुढील प्रकार आहे तो ऑब्स्ट्रक्शन टू द फील्ड म्हणजे अडथळा आणला क्षेत्ररक्षात तर फलंदाज बाद होऊ शकतो. त्यानंतर झेलबाद आणि या केपेस मात्र क्षेत्ररक्षकास अगदी हलण्याची देखील संधी देत नाही आणि अलगद चेंडू विसावतोय झोळीमध्ये आणि क्षेत्ररक्षक पहिला धक्का बसतोय. बाजी याचा सुरेख झेल. कमर बंद खनखनन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग लावून केसात गजरा पांढरा तर पुढील प्रकार आहेत यष्टीचीत आणि अखेरचा प्रकार आहे धावचीत. असे एकूण 11 प्रकारे फलंदाज बाद होतो क्रिकेटमध्ये. फलंदाज नवीन आहे. नवीन फलंदाज रणजित आहे का? रणजित पाटील माझ्या समोर रणजित फलंदाजीस आणि पाठीमागे रणजित सिंह पाटील. रणवीर रणजित सिंह पाटील यांनी घरी जायचं आहे. आणि मान्यवरांचं या स्पर्धेसाठी आगमन होताना सर्व मान्यवरांना मानाची फेटे प्रदान केले जात आहेत. फुलेवाडी क्रिकेट क्लब सहीन समितीतर्फे. आणि सुरेख फटका परंतु चेंडू पुन्हा मैदानात येतोय. यष्टीराकडे परत 2 धावा चेंडूवर. धाव संख्या 17. आणि हळूवार चेंडू ऑफ बॅलन्स आणि पुन्हा बाजीचा चेंडू विसावतोय आणि 2 धक्के देतोय सुनील कलादगी या षटकामध्ये. धाव संख्या होती ती 17. 2 बाद 17
अद्याप ही 50 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. अखेरचा चेंडू शिल्लक पॉवर प्लेच्या षटकातील धाव संख्या होती ती 17. समर्थ मैदान त्वरित खाली करा. समर्थ देसाई पळत यायचंय बाहेर. नवीन फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. नयन नवीन फलंदाज आणि 2 षटकाखेरीज धाव संख्येतील 2 बाद 19. 2 बाद 19 अशी धावसंख्या. 48 धावांची गरज. 36 चेंडूत 48 धावांची गरज. पंच अखेरच्या चेंडूवर किती धावा घेतल्या? 1 का 2? 1 काय? 1 धाव. त्यामुळे स्कोर होतोय 18. धाव सांगितली 18 आणि 49 धावांची गरज अद्याप. आणि लेग कटर पद्धतीचा चेंडू. उंचापुरा गोलंदाज इंद्रजित केबुडे. इंद्रजित उर्फ बाबू. नयन स्ट्राईकवर आहे. नयन साथ देतोय प्रवीण. आणि अचूक गॅप मध्ये टाकतोय चेंडू आणि चेंडू आतमध्ये हरवून जातोय आणि 2 धावा आणि चेंडू द्यायचा आहे. आणि चेंडू हरवतोय त्यामुळे नवीन चेंडू देत आहे. आता 2 षटक पूर्ण झाल्यामुळे तयार चेंडू मिळतोय वाणा बॉईज संघास. झाला शुभम 20 झाला ना. आणि उंचापुरा गोलंदाज तब्बल 8 ते 8.5 फुटावरून हा चेंडू सोडतोय आणि चेंडू टप्पा पडतात उसळी घेतोय. आणि या किपीस फुल टॉस चेंडू आणि चेंडू अडतोय काहीशा वैशिष्ट्यपूर्वीच्या रचनेमुळे. बॅरिकेड्सला चेंडू तटल्यामुळे 2 धावा मिळतात. निश्चितच चौकार होता हा, परंतु काहीसा नशीबवान ठरतोय रिंगरोडचा संघ या चेंडूवर. धाव संख्या ती 22. आणि या केपे स्लॉट मधील चेंडू पुन्हा मैदानात निवास दादा चेंडूच्या पाठीमागे जात आहेत. धाव संख्या होती ती 24. 43 धावांची गरज. 31 चेंडू 43 धावा असं समीकरण वाणा बॉईज संघासमोर. 31 चेंडू आणि 43 धावा. आणि सुरेख पद्धतीने फटकावतोय. चेंडू अचानक दिशा बदलतोय, परंतु सुरेख असं क्षेत्ररक्षण सचिन गायकवाड याचं एकच चेंडूवर. आणि धाव संख्या ती 25. 3 षटकाखेरीज 25 पार करतोय
वाणापोचा संघ आणि 30 चेंडूत 42 धावांची गरज. षटकामागे 8 धावांची सरासरी राखण्यात यश येते वाणाबॉय संघास आणि जवळपास तितक्याच धावा हव्या आहेत प्रति षटकामागे. परंतु एका भागीदारीची देखील गरज, कारण लक्ष्याचा पाठलाग करताना टॉप 4 पैकी एखादा फलंदाज खेळपट्टीवर असणे बंधनकारक असतं, तरच तुम्ही सामने जिंकू शकता. याचं उदाहरण म्हणजे किंग कोहली, ज्याला चेस मास्टर असं संबोधतात. नानू केसरकर कुठे असतील? नानू शिवराज केसरकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे, काही तांत्रिक अडचण आलेली आहे. नानू केसरकर आणि पहिल्या सुरेख षटकानंतर संघनायक विश्वास टाकतोय सुनील काळगे याच्यावर. धावसंख्या 3 षटकाखेरीज 25. आणि काहीसा वादळ येताना मैदानावर घोंगावताना सुरेख चेंडू, एक वेगवान चेंडू. आणि पायावर टाकलेला चेंडू फ्लिक करतोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. 2 धावा घोषित करतायत पंच अमित गुरव. आणि या 2 धावसंख्येत वाढ, धावसंख्येत 27 आणि 28 चेंडू 40 धावांची गरज. 28 चेंडू 40 धावा. दोन्ही संघांना समसमान संधी. छोट्या लक्ष्याचा बचाव करताना बळी पटकावणे गरजेचे. अठ्ठावीस चेंडू 40 धावांची गरज. 1-2 मोठे फटके. आणि सुरेख असं कमबॅक. सुरेख गोविंद करतोय सुनील, आपला अनुभव पणाला लावतोय. या खेपेस मात्र षटकार. वाऱ्याची साथ लाभते. आखूट टप्प्याचा चेंडू टप्पा राखण्यात यश येत नाही आणि निर्धाव चेंडूची भरपाई करतोय. आणि एका वेगवान वाऱ्याच्या झोतासोबत चेंडू देखील जातोय. आणि स्वयंसेवकांना सूचना आहे, क्षेत्ररक्षक चेंडू आणायला जात आहे, आपण जरा जायचं आहे तिकडं. तुझं नाव घेऊ का रे बघायला? जा की कट्ट्यावर बसा. संदीप माडिक जरा जाऊन बसा तिकडे. आणि चोरटी धाव निवास दादा चौगले स्टार्ट घेण्यात अपयशी ठरतायत आणि 1 धाव काय रोखू शकत नाहीत. आणि स्ट्राईक वर बऱ्याच काळाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर येतोय तो प्रवीण. या 4 षटकात फक्त 2 चेंडू खेळतोय प्रवीण. 5वं षटक सुरू आहे आणि 2च चेंडू सामना करतोय सलामीचा फलंदाज. माफ करा, 14 षटक. आणि षटकार. बॉल आणायचा आहे. मी वारंवार बॉल गेलेला आहे. मुकुंद भाऊ दिवसेंच्या घराच्या दारात गेलेला आहे बॉल.
चेंडू द्यायचा आहे आणि या षटकात 2 षटकार खेचतोय. सलामीचा फलंदाज प्रवीण 4 षटके पूर्ण होतात आणि 3 चेंडू खेळतोय आणि जी काही संधी मिळाली बऱ्याच प्रतिक्षेत्र त्या षटकार खेचतोय प्रवीण. ओके ओके बाद आहे. नवीन फलंदाज नाव सांगायचं आहे. पंच नाव सांगायला या त्यांना विचारून त्यांना पाठवा. तेजस. आणि डावखुरा फलंदाजास वाईट चेंडू टाकतायत. आणि दबाव दिसतोय, काहीसा दबाव जाणवतोय निवास चौले यांच्यावर. डाव्या इष्टीबाहेर उजव्या इष्टीबाहेर मी वारंवार उल्लेख करतोय, डावखुऱ्या फलंदाजाचं खेळपट्टीवर टिकून राहणं काम महत्वाचं असतंय. हे आज बऱ्याच जणांना समजलं असेल आणि जे डावखुरे फलंदाज आहे त्यांनी सुधारणा करावी असं आमचं मत आहे. आणि एक चोरटी धाव या खेपेस वारंवार ब्लॉक होल करण्याचा प्रयत्नात निवास चौगले डावखुऱ्या आणि उजव्या फलंदाज जोडीमुळे त्यांना वारंवार आपलं मार्किंग चेंज करायला लागतं, साईड बदलावी लागते. माफ करा, दोन्ही डावखुरे फलंदाज वाऱ्याचा लाभ उठवण्यासाठी. आणि नो बॉल. बीमर टाकण्यात पट्टा येत. नो बॉल आणि एकूण 2 धावा. ओके, धावसाहेब म्हणजे सकाळच्या सामन्यात देखील 2 बीमर टाकले होते त्यांनी आणि हा दिवसातील 3रा बीमर. अतिरिक्त प्रयत्न करतायत छोट्या लक्ष्याचा बचाव करण्यासाठी, काहीसा अतिरिक्त प्रयत्न
परंतु यॉर्क चेंडू जे ब्रह्मास्त्र आहे त्याचा अचूक सराव असणे ते महत्वाचं. तोच बॅट्समन असल्यामुळे क्षेत्ररक्षण तेच ठेवावं लागेल. फ्री हिटचा चेंडू परंतु लाभ उठवू शकत नाही. निर्धाव चेंडू. या चेंडूचा प्रयत्न करत आहेत निवास चौगले वारंवार. या खेपेस मात्र अचूक दिशा, अचूक टप्पा आणि परिणाम निर्धाव चेंडू. आणि एक धाव. ओव्हर झाल्यावर सांगतो. आणि हा फुलटॉस चेंडू पाहूया काय होतंय. आणि मी धरू का तू धरतोस या प्रयत्नात जेल सुटतोय. एक सोपा जेल सुटतोय. आणि या मोकळ्या क्षणी किती ताळमेळ आवश्यक असतो हे पाहणं गरजेचं आहे. संजयच्या हातातील चेंडू परंतु काहीसा कम्युनिकेशनचा अभाव आणि त्या अभावात झेल सुटतोय आणि 3 धावा वसूल करतायत तेजस. धाव संख्या होती ती 49. 18 धावांची गरज. 19 चेंडू आणि 18 धावा. आणि या खेपेस फलंदाज बाद आणि निवास चौगले बळी पटकावतायत. जर हा बळी मिळाला नसता तर स्पर्धेत बळी घेतला नाही. काही मॅचला असं झालं नसतं. पण बळी पटकावतात अखेर चेंडूवर. 18 चेंडूत 18 धावांची गरज. पण जरा मागं जायचंय. सामना आता खरोखर रंगतदार आहे. झाडाच्या माग कोण माग आहे? सचिन पवार. जरा तिथनं हाला आणि जरा या सांगा. तो हात काढा कट्ट्यावर जा. जरा 4 पावलं चाला. सचिन पवार जवळ जाऊन सांगा. प्रशांत नेर्लेकर तुम्ही पण उठून सांगा. 18 चेंडूत 18 धावांची गरज. पैकी सुनील आणि निवास यांनी आपली 2 षटकं पूर्ण केलेली आहेत. कोटा कंप्लीट केलेला आहे आणि आपला कोट्यातील दुसरं षटक घेऊन येतोय तो इंद्रजित खेबुडे. आणि अखेरच्या 2 षटकासाठी नवीन गोलंदाज कोणते वापरतायत हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. 18 चेंडू 18 धावांची गरज. आणि वाऱ्याचा झोत पाहता संगनायक हेमंत एक रणनीती आखतोय. डावखुऱ्या फलंदाजाला पाठवलं होतं परंतु 9 धावांवर परततोय माघारी प्रवीण आणि त्याच्या जागी स्वतः येते संगनायक. आपली नौका विजयी पैल तीरावर नेतोय का हे पाहणं औत्सुक्याचं. कृपया प्रेक्षकांनी सहकार्य करायचं आहे. अत्यंत दिमाखात सुरळीतपणे स्पर्धा सुरू आहे. आणि निर्धाव चेंडू. आणि टॅप करतोय चेंडू. 2 धावा. तिथे एखादा झेल घेतला जाऊ शकतोय त्यामुळे मागं जायचं आहे. आणि अर्धशतक फलकावर
धाव सांगितली 51. 16 चेंडू 16 धावांची गरज. आणि त्रिफळा उद्ध्वस्त. अखूट टप्प्याच्या नंतर एक वेगवान यॉर्क चेंडू टाकतोय, ब्रह्मास्त्र क्रिकेटमध्ये टाकतोय संघनायक. धावून येतोय मत्तीला संघाच्या आणि बळी मिळवतोय. 15 चेंडू 16 धावा. नक्कीच रोमांचकारी सामना. मानसिंगभाऊ पाटील आणि सुनील चिले यांच्या आग्रहास्तव इथून पुढील समालोचन इंग्रजीमध्ये होईल, याची नोंद घ्यावी. Hello and warm welcome to Fulewadi Cricket Ground for Anand Sri Chashak 2025. The current match, the mega final, is played between One Boys versus Ring Road Esports. Ring Road Esports has won the toss and elected to bat first and scored total 66 runs for loss of 6 wickets into 8 overs. New batsman is Pinto Tharkar. And with that, 2 runs, the score moves to 53 runs. The equation is now for One Boys is 14 runs required in 13 deliveries. Captain facing to captain. Captain Hemant on strike and bowling mark Captain Indrajit. And beautiful square cut. There is a chance for fielder to take a beautiful catch. But he has failed to gather an easy one chance, which resulted into 2 runs. And with that 2 runs, score moves to 55 runs. The equation is now for One Boys is 11 runs required in 12 deliveries. Sorry, 12 runs required in 2 overs. Ball to run. आणि 12 चेंडूत 12 धावांची गरज. 55 झालाय 55. 12 चेंडू 12 धावांची गरज. आणि तीनही गोलंदाज आपला कोटा पूर्ण करतायत 2-2 षटकांचा. आणि दीपक पाचवडेकर एक अनुभवी गोलंदाज 12 चेंडूत 12 धावांची गरज असताना गोलंदाज येत आहेत. आणि 55 चेंडू लागतोय. 55 फटका मारतोय हा फलंदाज. इतका वेगवान फटका होता की 55 उसंत मिळत नाहीये वळण्याची. कृपया पंचांची कन्क्युशन टेस्ट घ्यावी. पंचांची कन्क्युशन टेस्ट घ्यावी. पंचांना दुखापत झालेली आहे. ओके, आय एम ओके असा इशारा करतायत पंच. अकरा चेंडू 11 धावांची गरज. रोमांचक सामना. सामना थांबवा जरा. 1 मिनिट थांबवा. हो मावशी लवकर या, लवकर या, लवकर. मॅच चालू आहे, रस्ता बंद आहे.
तिथे जरा जाऊन थांबायचं आहे. तिथं प्रेक्षक कोणी आल्यात त्यांना थांबवा, रस्ता वळवा, कोणतर जावा तिथं. तिथं उभारलेले प्रेक्षक सामना त्यांना थांबवा जरा तिथं. दुसऱ्या पर्याय मार्गाचा वापर करायला सांगा. आणि फुलवर टप्प्याचा चेंडू बॅट चिकण्यावर जातो चेंडू. 1 धाव. 10 चेंडू 10 धावांची गरज. दोनही अनुभवी फलंदाज हेमंत संगनायक तर उपकर्णधार साथ देतोय पिंटू. आणि या खेपेस चूक होते एस्ट्रेलिकाकडून. आता गोलंदाजानं काय करावं. चेंडू सुपर 10x विकेट बॅटिंग पॅराडाईज प्रकारची फलंदाजांचं नंदनवन अशी खेळपट्टी साकारली अमोल पाटील यांनी. आणि या खेळपट्टीवर निर्धाव चेंडू आणि त्याच्यावर एक अतिरिक्त धाव. आणि हा उत्तुंग फटका बाजी चेंडूच्या खाली आणि चेंडू वळण घेतोय. 4 धावा. झेल घेणे महत्वाचे होते परंतु अखेरच्या क्षणी विचार बदलतोय आणि या 10 धावेने धावसंख्येत झबड्याने वाढ. धावसंख्येत 62 आणि 5 धावांची गरज. 8 चेंडू 5 धावा. काहीसा झुकतोय सामना परंतु क्रिकेट हा एक अनिश्चिततेचा खेळ. अखेरच्या चेंडूपर्यंत तुम्ही कोणतेही भाकीत करू शकत नाही. आणि कडकडीत उत्तुंग षटकार आणि सामना जिंकतोय वन बॉयचा संघ. या स्पर्धेला नवा विजेता लाभतोय वन बॉईज.